नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। सांगली येथील वारणाली विद्यानगर परिसरातील जिजामाता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर महापालिकेने टाकलेले उद्यान आणि क्रीडांगणाचे आरक्षण येत्या महासभेत ठराव करून तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी रहिवाशांनी केली असून नागरिकांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन त्या प्रभागाचे नगरसेवक यांनी नागरिकांना दिले आहे। याबाबत जिजामाता गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष व रहिवासी नागरिकांनी एक निवेदन महापालिका क्षेत्रातील सर्व नगरसेवकांना दिले आहे। या भागात राहणारे सर्व नागरिक हे सर्वसामान्य आणि स्वतःची इतर कुठेही जागा नसणारे आहेत। नाव नोंदवणे आणि 7/12 मुश्किल झाले आहे। गुंठेवारी निर्मिती करण्याच्या प्रक्रियेमध्ये महापालिकेने अनेक भागातील नागरिकांना न्याय दिला असून जिजामाता गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनाही अशाच पद्धतीने न्याय देऊन गेली अनेक वर्षे असलेली येथील घरांची बांधकामे नियमानुकूल करावीत आणि त्यासाठी आरक्षण रद्द करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। महासभेत येणार असलेल्या ठरावाला पाठिंबा देऊन नागरिकांना चिंतामुक्त करावे अशी मागणी त्यांनी महापालिकेतील सर्व नगरसेवकांकडे केली आहे। यावेळी नगरसेवक विष्णू माने, राजू कुंभार, कल्पना कोळेकर आदींनी नागरिकांना आपण त्यांच्यासोबत असून महापालिकाही त्यांना पाठिंबा देईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे। याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात सिटी सर्वे क्रमांक 194A1 या रहिवासी जागेवरील शाळा आणि क्रीडांगणाचे आरक्षण शहर विकास आराखड्यानुसार रद्द करावे। 1998 पासून याबाबत पाठपुरावा सुरू असून नागरिकांचा इतका दीर्घ विश्वास लक्षात घेऊन त्यांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशाराही नागरिकांनी दिला आहे। या सोसायटीचे अध्यक्ष विशाल मोरे, उपाध्यक्ष सौ जयश्री पाटील, सचिव अजय पवार, नरेंद्र भोसले व नागरिक यांच्यासह 38 प्लॉटधारकांच्या सह्या आहेत। आमच्या प्रभाग 8 मधील जिजामाता हाऊसिंग सोसायटी 154/A हा कॉलनीमध्ये जी कॉलनी सोसायटी म्हणून रजिस्टर आहे त्यामध्ये गेले 38 वर्षाचा प्रश्न होता आणि इथं येणे करायसाठी ह्या लोकांनी भयंकर धावपळ केली, पण आजपर्यंत हा येणे ह्या ठिकाणी होऊ शकलं नाही। आणि ह्याच्यामध्ये प्लेग्राऊंडचं आरक्षण होतं, शाळेचं आरक्षण होतं आणि त्यामुळं हा भाग जो जिजामाता कॉलनीचा आहे तो वंचित राहिला होता। पण आज महापालिकेत भाजपची सत्ता आल्यामुळं आणि बऱ्याचशा लोकांनी ह्यामध्ये विरोधसुद्धा केला गेला की सर्व कृती समिती आहे की हा भूखंडावरती आरक्षण आहे, इथं घरच नाही आहेत, मोकळी जागा आहे, तो भूखंडाचं श्रीखंड करायला नगरसेवक असू देत, भाजपची मंडळी असू देत ही तयार आहेत असं त्यांचं गैरसमज होता। पण आज इथं महापौर येऊन गेले, त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। त्यामध्ये 7 ठिकाणी घरं, बांधीव घरं गेले 30 ते 38 वर्षापासून इथं लोक रहिवाशी राहिलेले आहेत। 2 मोकळे प्लॉट आहेत। तर अशा या जिजामातेचा पहिल्यांदाच आपण महापालिकेच्या 13 नंबरमध्ये अजेंड्यामध्ये हा विषय आलेला आहे आणि तो ह्या येथील नागरिकांनी ज्या हिशोबानं पेपरबाजी ह्या गेले 2 दिवसामध्ये होत होती त्याला विरोध म्हणून उद्या धरणे आंदोलनसुद्धा महापालिकेसमोर हे लोक करणार आहेत। आणि इथं रहिवासी लोक आहेत, इथं काय बाबा भूखंडाचं श्रीखंड होणार नाही, त्यांना न्याय मिळावा म्हणून भारतीय जनता पार्टी आमचे भाजपचे इथे 3 नगरसेवक त्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि हा या ठिकाणी येणे होण्यासाठी आम्ही या ठिकाणी अजेंड्यावरती विषय हा मंजूर करण्यासाठी नेते मंडळासुद्धा कसोशीने प्रयत्न करणार आहे। प्रभाग क्रमांक 8 मधील जिजामाता गृहनिर्माण सोसायटी गट नंबर 194/1 ह्या प्रभागात मी गेले अजय पवार 1984 पासून माझं घर इथं आहे। आम्ही इथं आता या सोसायटीत संपूर्णपणे म्हणजे 99% वस्ती आहे, पण याच्यावरती जे आरक्षण होतं ते बऱ्याच वर्षानंतर आत्ता कुठंतरी मार्गी लागायच्या प्रयत्नात आहे आणि त्याचा महापालिकेच्या ठरावावर म्हणजे अजेंड्यावर हा विषय आलेला आहे। पण काही लोकांनी त्याचा गैरसमज पसरवून की आता इथं आरक्षणाच्या कामात पैसे खायचा व्यवहार झालेला आहे, मोकळे प्लॉट आहेत, ते विकण्यासाठी भूखंड माफियांची टोळी यात आहे असे गैरसमज लोकांच्यामध्ये पसरवले आहेत। त्यामुळं आमचे काम करणारे स्थानिक नगरसेवक, मग ते राष्ट्रवादीचे असो, काँग्रेसचे असो, भाजपचे आमचे 3 नगरसेवक आहेत, सत्ताधारी भाजपचे 3 नगरसेवक आहेत, राष्ट्रवादीचे विष्णू माने आहेत, त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून आता कुठेतरी हा विषय तडीस नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे जे आता जन आंदोलन आम्ही करणार आहे ते करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे, कारण उद्या महापालिकेसमोर कृती समितीचं आंदोलन आहे की हे आरक्षण उठता कामा नये, त्यासाठी आम्ही सर्व नागरिक
उद्या जनआंदोलन करणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न असा करत आहे की आमच्या नगरसेवकांनी जे काही काम केले त्याला यश यावं यासाठी आम्ही आमच्या नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहणार आहे आणि त्यांनी आम्हाला आत्तापर्यंत साथ दिली तशीच इथून पुढं पण कायम साथ द्यावी ही अशी आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो.